नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 39 मधील 5वा प्रश्न सॉल्व करणार आहोत। खूप सोपा प्रश्न आहे। जया, सीमा, निखिल अँड निलेश हे 4 नेम्स दिलेले आहेत आपल्याला। जया, सीमा, निखिल अँड निलेश इन्व्हेस्टेड ₹3,60,000 इन अ बिझनेस। ह्या चौघांनी मिळून एका बिझनेसमध्ये एवढे रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्या प्रपोर्शन दिलेला आहे 3:4:7:6। म्हणजे जयाने 3 पार्ट टोटल कॅपिटलपैकी म्हणजे टोटल भांडवलापैकी, सीमाने 4 पार्ट, निखिलने 7 पार्ट आणि निलेशने 6 पार्ट असं सर्वांनी मिळून काय केलेले एवढं भांडवल उभा केलेलं आहे बिझनेससाठी। तर व्हॉट वॉज जयास ॲक्च्युअल शेअर इन दी कॅपिटल। तर ह्या 3,60,000 मध्ये जयाने किती पैसे इन्व्हेस्ट केले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आणि दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%। या बिझनेसवर त्यांना 12% प्रॉफिट झालेलं आहे। तर हाऊ मच निखिल्स प्रॉफिट। तर निखिलचं प्रॉफिट किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। जयाने किती पैसे इन्व्हेस्ट केले हे काढायचं आहे आणि निखिलला प्रॉफिट किती झालं, नफा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे। पहिलं सेंटेन्स आपण ॲज इट इज लिहून घेऊ। सोल्युशन लिहू आपण याचं। जया, सीमा, निखिल and Nilesh invested ₹3,60,000 in a business in the proportion प्रश्नामधले सेंटेन्स आहे। प्रपोर्शन दिले 3:4:7:6 बरोबर आहे। त्यामुळे आपण असं लिहू शकतो 3x + 4x + 7x + 6x ह्या सर्वांची ॲडिशन म्हणजे काय होईल ₹3,60,000। आता आपल्याला यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल। ही सर्व ॲडिशन करू आपण, किती होईल 20 होईल 20x बरोबर आहे। 6 + 7 13 + 4 14 आणि +3 20 20x = ₹3,60,000। त्यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला। x = काय होईल 3,60,000 अपॉन हे 20 अपॉनमध्ये येतील बरोबर आहे। तर आता 0 0 कॅन्सल झाला, 2 ने डिवाइड करू म्हणजे काय होईल 36चे हाफ 18 होतील आणि हे 30 म्हणजे एवढे रुपीज येतील बरोबर आहे। याप्रमाणे x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 18,000 तर आता आपल्याला काय करायचं आहे, जयाने किती रुपये इन्व्हेस्ट केले। नाऊ देअरफॉर जयास इन्व्हेस्टमेंट जयाची इन्व्हेस्टमेंट किती आहे। जयासाठी 3 आहे, सीमासाठी 4 आहे, निखिलसाठी 7 आणि निलेशसाठी 6 आहे। म्हणजे जया 3x बरोबर आहे 3x। आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे 18,000 म्हणजे हे होतील 54,000 बरोबर आहे रुपीज। एवढे रुपये जयाने इन्व्हेस्ट केलेले आहेत त्या बिझनेसमध्ये। तर आता आपल्याला काय करायचं आहे, दे मेड अ प्रॉफिट ऑफ 12%। या बिझनेसवर त्यांना नफा किती झालेला आहे 12%। आणि हाऊ मच निखिल्स प्रॉफिट। आता निखिलचं प्रॉफिट किती आहे तेवढंच काढायचं आहे आपल्याला। नाऊ निखिल्स इन्व्हेस्टमेंट काढू आपण आता। निखिल्सची किती आहे 7 बरोबर आहे म्हणजे 7x। x ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 18,000 म्हणजे 7 × 18,000 हे होतील 1,26,000 बरोबर आहे। 18चा पाढा 7 पर्यंत हे रुपीज येतील। एवढे इन्व्हेस्ट केलेले निखिलने। आता निखिलचं प्रॉफिट काढायचं आपल्याला। निखिलचं प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज दिलेलं आहे 12% बरोबर आहे। तर त्यामुळे आपण काय करू आता, नाऊ निखिल्स निखिलचं प्रॉफिट किती येईल पहा। त्यानं जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याचे 12%।
निखिलने इन्व्हेस्टमेंट केलेले किती रुपीज आहेत? 1,26,000. 1,26,000. याचे काय करायचे आपल्याला? 12% घ्यायचे आहेत. म्हणजे 12% म्हणजे 12/100. बरोबर आहे. तर आता आपण हे कसं करणार? हे सॉल्व करू आपण. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. बरोबर आहे. काय राहिलं? 1260 इंटू 12. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 0 2 1 50 15 15,120 रुपीज एवढं येईल आपलं रुपीज. हे एवढं निखिल्सचं आपलं प्रॉफिट येईल. निखिल्स प्रॉफिट एवढं येईल. बरोबर आहे. आणि जयाची इन्व्हेस्टमेंट किती येणार आहे? 54,000 रुपीज. हे दोन विचारलं होतं आपल्याला. दोन्ही आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. प्रपोर्शन दिलेलं आहे. पूर्ण प्रपोर्शनची ॲडिशन घेतली म्हणजे टोटल कॅपिटल आहे. बरोबर आहे. त्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू काढली. एक्सची व्हॅल्यू काढल्यामुळे आपल्याला जयाची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 3x. त्यावरून जयाची इन्व्हेस्टमेंट काढता आली. नंतर आपल्याला निखिल्सचं इन्व्हेस्टमेंट किती आहे? 7x. त्यामुळे आपण निखिलनं किती पैसे इन्व्हेस्ट केले हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता मग निखिलचं प्रॉफिट काढायचं आहे. त्यानं जेवढे पैसे लावले तेवढ्या पैशावर त्याला 12% मिळालेले आहेत. त्यानं एवढे पैसे लावलेले आहेत. बरोबर आहे. त्या बिझनेसमध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग त्याचं 12% काढलं आपण. आन्सर आलेलं आपलं काटाकाटी करून हे आन्सर आलेलं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.